नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल आणि सोशल मीडियावरील कुठलीही पोस्ट विचार न करता आपल्या अकाउंटवर शेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर मित्रांनो, आता इंस्टाग्राम, एक्स, मेटाच्या माध्यमातून जाणून बुजून खोट्या पोस्ट करत तथाकथित इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर व इतर नेटिझन्स चुकीची माहिती पसरवत असल्याचे दिसून येते। सोशल माध्यमातून खोडसाळपणा करणाऱ्या अशा समाजकंटकांवर पोलिसांकडून वॉच ठेवण्यात येत आहे। वादग्रस्त पोस्ट आढळल्यास ती लगेच डिलीट केली जात आहे। तसेच काही जणांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत। फेसबुक, इन्स्टा वापरताना सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक झाले आहे। आता पोस्ट शेअर करणारे देखील अडचणीत येऊ शकतात, हे विशेष। नागपुरात 17 मार्चला झालेल्या दंगलीनंतर सोशल माध्यमांच्या गैरवापराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। या घटनेनंतर पोलिसांकडून सोशल माध्यमांवरील पोस्टला अतिशय गंभीरतेने घेण्यात येत असून त्याची 24 तास तपासणी सुरू आहे। विशेषतः सायबर पोलीस ठाण्याकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे। मागील 6 महिन्यात सोशल माध्यमांच्या गैरवापरासंबंधात 15हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत, तर 2 डझनपेक्षा अधिक जणांना नोटीस जारी झाल्या आहेत। तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की नागपुरात 17 मार्चला झालेल्या दंगलीसाठी सोशल माध्यमांचा दुरुपयोग देखील कारणीभूत ठरल्यात असण्याची बाब समोर आली होती। पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल केले होते। एका यूट्यूबरला अटकही केली होती। सोशल माध्यमातून समाजकंटकांनी तथ्यहीन व भडकाऊ पद्धतीच्या पोस्ट करत वातावरण पेटविले होते। तसेच पोलिसांवर हल्ला केल्यावर त्याचे व्हिडिओ देखील शेअर करत आगीत आणखी तेल ओतले होते। या घटनेनंतर राज्यभरातील पोलिसांनी आता सोशल मीडियावर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे। मागील 6 महिन्यात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 15हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून दोष सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे। याशिवाय या गुन्ह्यात 20हून अधिक जणांना नोटीस जारी करण्यात आला आहे। मित्रांनो, सायबर पोलीस ठाणे व नागपूर पोलिसांकडून सातत्याने सोशल माध्यमांच्या योग्य वापराबाबत जागृती करण्यात येते। दंगलीनंतर पोलिसांनी यात आणखी लक्ष घातले आहे। प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर पोलिसिंगवर भर देण्यात येत आहे। माध्यमांचा सुरक्षित वापर करायला हवा। पोलिसांचे सोशल माध्यमांवर पूर्ण लक्ष आहे। कुणी याचा दुरुपयोग करत असेल किंवा चुकीच्या तसेच चिथावणीखोर पोस्ट टाकत असेल तर त्वरित पोलिसांना याची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। मित्रांनो, सोशल मीडियावर जेव्हा तुम्ही पोस्ट करता तेव्हा स्वतः त्या माहितीची पडताळणी करून नंतरच पोस्ट करा, अन्यथा तुम्हाला सुद्धा काही अशा घटनांना सामोरे जावे लागेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा।